विचारायचं काय, हा पहिला जो म्हणजे सेंद्रिय शौचालय जे आहे ते तुमचं स्वतःच्या घरचं आहे, त्याच्यामुळे आणि तुम्हाला कसं काय पटलंय असं काहीतरी वेडपणा करायला? कारण कारण हे काहीतरी आगळा वेगळे प्रकार त्याच्यामुळे असं मला असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे ना, होऊ द्या, निदान कळलं आपल्याला काही वेगळं काय आहे. बरोबर, ते तरी कळावं थोडक्यात. आणि ते पण आणि मला काय वाटलं सुरुवातीच आहे ना, लोक लक्ष देऊन बांधतात, नंतर मग जे असेल त्याच्यामध्ये होऊन जाईल. मग काय काय ना पहिला प्रथम ते त्यानंतर लक्ष देऊन बांधतात. माझं आहे ना बरा येतात जास्त चांगलं आणि वेगळं काहीतरी वेगळं पाहिजे. बाकीच्या सगळ्यांचे बसलेत ना, हे काहीतरी वेगळं लोक तरी तर हे बांधा गुडू इथपर्यंत थोडक्यात. आणि ते गुडू आले म्हणून माझ्या सगळ्या कामाची त्यांना माहिती मिळाली. तिथून मग त्यांनी माझी नेमणूक ह्याला केली, कुठं कार्यशाळेला केली. म्हणजे तो एक फायदा झाला पाहिजे हे सगळं. ठीक, पण तुम्ही थोडक्यात समजावून सांगू शकाल का सगळ्यांना की हा संडास कसा काम करतो? किंवा तुम्ही आतापर्यंत आपण सारखं बोलतच आलो याच्याबाबत, तर मग तुम्ही सगळ्यांना सांगू शकाल का की या संडासाचं म्हणजे काय वेगळेपणाने वापरायचं कसं? आता सांगायला हरकत नाही, पहिल्यापासून पाहतो झालं आपण नेमकं काय करायचं. सांगा ना, म्हणजे कॅमेरावर आपल्याला ते लोकांपर्यंत पोहोचवतंय कसा वापरावा? पहिलं म्हणजे नाही हा म्हणजे हा जर वापरला ना तर लोकांचा फायदा काय, त्यापासून खत होईल आणि खत पाण्याचा वापर आणि ते बाकीचे जे खतांचा एवढा पैसा घालवण्याच्या ऐवजी आता समजा डुगरीचं बाकीच्या खतामुळे डुगरीची मरती आपण जे वापर करतो ना, त्याच्यात जर हे जर खत वापरलं ना डुगरी काय शेवटपर्यंत तिला कुठलाही रोग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की ते एक तर पाणी वेळेवर नसतं, लांबून पाणी, काही लाईटीचा काही प्रॉब्लेम झाला, गावाला 4-4 दिवस पाणी येत नाही. ह्या शौचालय बांधकाम मध्येच लाईट नव्हती, आम्ही डोक्याने पाणी आलं, तेव्हा बांधकाम थांबलं होतं. तेव्हा बांधकाम थांबवायला लागलं. मग समजा पावसाळी असतं पाणी, उन्हाळ्याचं जे पाण्याचा प्रॉब्लेम आला तर ह्याचा काहीच प्रॉब्लेम, याला काय आपण दरवेळेस वापरतो, कमी पाण्यात सुद्धा होऊ शकतो. आणि थोडक्यात म्हणजे काय, आपल्याला वाटलं होतं बांधकाम एवढं अवघड आहे, पण एवढं बांधकाम काय अवघड आणि त्याच्या टाकीचं पण नाही एवढं. ते बाकीच्या टाक्या जशा उकरायला लागतात, कमरे इतकं खटतच यायचं नाही, वरच्यावर सुद्धा बांधू शकतो. आणि हे बांधकामाचं झालं, पण याचा वापर कसा केला जातो हे सांगू शकाल फक्त? वापर काय, आपण ज्या संडास करतोय तर त्यात काय पाणी, त्या टाकीत अजिबात पाणी जाऊन द्यायचं, ती टाकी कोरडी ठेवायची आणि जरा पुढे सरकून धुवायचं. आणि त्यामुळे काय, ही टाकी कोरडी असल्यामुळं त्याचं आपण थोडी रोज जर राख माती जर टाकली तर आपण जे विष्टाची त्याची पण माती बनते. आणि त्यामुळे काय वास येण्याचं, त्याची माती झाली म्हणून वास येण्याचं पण काही संबंध नाही. आणि ते बाहेर जे हे काढलेली त्यामुळे त्या हवेने ते वाळू शकत, फक्त पाणी जाऊन द्यायचं नाही त्यामध्ये अजिबात. आणि पहिली टाकी भरली की 6 महिन्यानंतर ती बंद करायची, मग ती वापरायची. तिला 1-2 महिने झाल्यानंतर ती खोलायची, तोपर्यंत त्याची माती होती ती आपण हाताने सुद्धा मातीसारखं भरू शकतो. त्यामुळे काय करावं, फक्त महत्वाचं काय आहे, ज्यात बोगद्यात पाणी जाऊन द्यायचं नाही आणि पुढे सरकून धुवायचं एवढंच. आणि त्याला बाहेरून धुवायला पण पाणी नाही आणि म्हणजे जास्त धुवायला पण पाण्याचा विषयच नाही, म्हणजे पाण्याची बचत आहे तिथं. म्हणजे ते पण 4 हांडे आणायचे वाजतात. दुसरी गोष्ट, शेतीसाठी त्याचा उपयोग होते. आणि फक्त एकच लहान मुलांच्या त्यासाठी अवघड येते, त्यासाठी अवघड येते. त्यासाठी आता प्रत्येक लोक, गावात सुशिक्षित लोक आहेतच, प्रत्येक सगळ्यांना माहिती आहे. आपण स्वतः मुलाला नेऊन आपण आपलं ती व्यवस्थित करणार. आणि तुला काय वाटतं संडासाबाबत? मला तर काय वाटत नाही, आहे ते चांगलंय. कसं काय चांगलंय? कसं काय म्हणजे त्यात पाणी जाणार नाही आणि जरी खड्डा मारला तरी काढून घेता येईल म्हणून मग दुसरा वापरायचा तोपर्यंत दुसरा वापर. तू काढणार का? समजा मी नाही एखाद्या दिवशी आम्ही म्हणतो हे सगळं आता कॅमेरावर आहे, तुझ्या समजा 6 महिन्याला आम्ही नसल्या, मग तू काढणार ते सांग. त्याला काय एवढं काय अवघड नाही की फावड्याने जरी काढले तरी होते. कसं काय काढणार? कसं काय, आता टाकी कुठून काढणार? टाकी पाठीमागे दरवाजे ते उघडायचं, मग काढते. बरोबर.